आज या ठिकाणी ड्रेनेजचं पाईपलाईन संतोषदादा यांच्या माध्यमातून काल आम्ही त्यांच्यापाशी नमाजीनंतर मी त्यांच्यापाशी गेलो. ते दादाला फक्त सांगितलं, दादा का आमच्यासाठी ते ड्रेनेजची खूप समस्या आहे, गावात रस्त्याची समस्या आहे. त्या दिवशी दादांनी दौरा पण केला 3 दिवसापूर्वी. दादा अख्ख्या गावात फिरले. दादांनी घर टू घर डोर टू डोर गेलेले दादा इथं. तर दादांनी परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीचं फक्त आम्ही जाऊन सांगितलं तर त्यांनी ते परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी एका फोनवरती काल आम्हाला सांगितलं का तुम्ही जाऊ, उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या इथं पाईप येतील संध्याकाळी. तर आज दादांनी ते पाईप ड्रेनेज लाईनचे पाईप एक गाडी पाठवलेली आहे आणि ते अजून जे पाईप पूर्ण होणार आहे म्हणजे पाईप येणार आहे जेवढी लागणार तेवढे पाईपलाईन दादा त्यांच्या माध्यमातून म्हणजे खर्चातून विशेषतः कोणताही शासकीय निधी न वापरता काय नाही करता स्वतःच्या खर्चातून निधी पाईप आज इथं त्यांनी पाठवलेली आहे. तर आमची एवढीच अपेक्षा आहे का दादा आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा, हा गाव पण तुमच्या पाठीमागं 100% खंबीरपणे उभे राहील. बस एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी होऊ घातलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकानिमित्त आपले सावरगाव कोसूर गटाचे लोकप्रिय असे उमेदवार संतोषदादा चव्हाण यांनी आमच्या आगरबाशा तलाव या ठिकाणी जे कामाचं या ठिकाणी स्वरूप आहे त्या कामामध्ये त्यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आमच्या जे कामांची समस्या आहे, आमचे सगळे नवतरुण इथं त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार संतोषदादा चव्हाण यांनी आमची ड्रेनेजची या जमजम कॉलनीमध्ये फार मोठी समस्या होती, ती त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सोडवलीच आहे. दुसरं असं विशेष का आमच्या मुलांसाठी एक जिमची व्यवस्था म्हणून मुलांनी त्यांची मागणी केली. त्याच्यासाठी पण दादांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून म्हणजे खर्चातून तो निधी उपलब्ध करून देऊन ते कामसुद्धा ते मार्गी लावणार आहे. अजून एक काम आपले जे स्ट्रीट लाईटी त्यांचंसुद्धा दादांनी आश्वासन दिलं का ते काम पण मी मतदानाच्या आधी हे काम मी पूर्ण करून देणार असं दादांनी सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, या ठिकाणी साहिल भाऊ शिंदे, आमचे गोकुळशेठ महाबरे, आमच्या बादशाह तलावरील प्रवीण काफले, इक्बालबाई, सर्वच मानव आमचे महिला वर्ग पण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. तर दादांना बादशाह तलाव या ठिकाणून जे जे कामं होणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना आशीर्वादपोटी आम्ही मताच्या रूपाने देणार आहोत असं दादांना मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि फक्त दादांचं माझी पण दादा संघ प्राथमिक चर्चा झालेली आहे. दादांचं म्हणणं असं आहे तर फक्त हे मतदानापूर्वी किंवा इलेक्शनपूर्वीच नाही, तुमचं हे इलेक्शन झालं, मी हारलो जिंकलो तरी तुमचं कामं मी करणार, यापुढेही मी तुमचे कामं करणार आहे. तुम्ही त्याबद्दल निष्काळजी बाळगायची असे दादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांनी जे आम्हाला इथं काम दिलेलं आहे, मी आमच्या बादशाह तलावच्या वतीने सर्वच मान्यवर या ठिकाणी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही होणार, तर सगळ्यांच्या वतीने मी दादांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात हे कामं दिलेली आहे आणि फार दिवसापासून आमचं हे समस्या जी होती ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी दादाचा आमच्या बादशाह तलावच्या वतीने आणि आमच्या आगरच्या वतीने पण एक सरपंच या नात्याने आगरच्या वतीने पण मी दादांचा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आमचा जे विषय होता दुसरं एक आमचं महत्त्वाचं म्हणजे मागील 5 वर्षापासून आम्ही MSEB कडे मागणी करत आहोत, आम्हाला या ठिकाणी 100 KVची DP उपलब्ध करून द्या. मी स्वतः अतुल शेठ बेनके आमदार असताना त्यांचं लेटर ॲडवर मी पत्र दिलेलं आहे, शरददादाच्या लेटर ॲडवर पण मी पत्र दिलेलं आहे MSEBला, परंतु आमची ती मागणी पूर्ण न होता आता ह्या ठिकाणी संतोषदादा चव्हाण यांनी ते आम्हाला सांगितलं का तुम्ही एक पत्र द्या, मी तुमची जी समस्या आहे MSEBची जे 100 KVची तुम्हाला DP पाहिजे ती मी उपलब्ध करून देईन असं दादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. अजून एक समस्या आहे, आमचं जुन्नर नारंगाव हायवे असून या ठिकाणी आमचं बादशाह तलाव हे गाव आहे, हे रस्ता हो म्हणजे रहदारीचं गाव आहे आणि आमचे सकाळी किंवा संध्याकाळी शाळेतील छोटी छोटी मुलं ये जा करत असतात आणि अख्ख्या तालुक्यामध्ये माहीत आहे का बादशाह तलावला सारखे अपघात होत असतात. परंतु आम्हाला ब्रेकरची एवढी आवश्यकता आहे, त्यासाठी पण आम्ही पूर्ण प्रयत्न केलं, पण आम्हाला बरेचसे ठिकाणी PWD ऑफिसमध्ये मी स्वतः गेलो होतो, तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं का तुम्ही कलेक्टरचं परमिशन आणा तरच आम्हाला स्पीड ब्रेकर टाकता येईल. तसं आम्हाला स्पीड ब्रेकर घालायचे
स्पीड ब्रेकर ही समस्या आमची स्पीड ब्रेकरची जी समस्या आहे, आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आमची समस्या ते पूर्ण होऊ शकली नाही. परंतु संतोषदादा चव्हाण यांना मी स्वतः ते पत्र दिलेलं आहे स्पीड ब्रेकरसाठी. तर त्या अनुषंगाने ही जी मागणी होती PWD या खात्यातून पंचायत समितीला ती ऑर्डर झाली का तुम्ही अशा ठिकाणी ते स्पीड ब्रेकर करण्यात यावं असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आणि संतोषदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ते पण काम होणार आहे. ते पत्र आलेले आहे. ते पत्रसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. तर मी संतोषदादा चव्हाण यांचा मनापासून फार ऋणी आहे. आमच्या बादशाह तलावाच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि संतोषदादा चव्हाण यांना मी शब्द देतो का बादशाह तलाव हा गाव फक्त तुमच्या मागच राहणार आहे. तुम्ही त्याबद्दल निष्काळजीपणा राहा, 100% तुमचं काम होणार आहे असं या ठिकाणी आश्वासन देतो. थांबतो. धन्यवाद.